students, in previous class we studied about some simple machines like weight, lever, etc. And we studied about the three types of lever depending upon their position of the effort and the fulcrum and the load. So students, today we are going to learn another simple machine is called a pulley. आता पुली म्हणजे कप्पी, याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये कप्पी असं म्हणतो. सो स्टुडंट्स, डू वन ॲक्टिव्हिटी ॲट युअर होम. टेक अ पेन्सिल, स्टिकिंग टेप अँड एम्प्टी रील. रील कशी असावी? एम्प्टी, जे स्विंग मशीनमध्ये घातलेली असते दोरा गुंडाळण्यासाठी, अशा पद्धतीची रील. देन थ्रेड हाफ अ मीटर ऑफ अ थिक थ्रेड. देन वेट सच as an easier that can be tied to the thread play dove. Then place the pencil on the table so that is just over the edge of the table. Fix it firmly to the table using the sticking tape and insert the reel over the part of the pencil that just out. काय करायचंय तर एखाद्या टेबलला आपण अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जी पेन्सिल आहे ती पेन्सिल फिट करायची, ज्याच्या माध्यमातून काय होईल, ती पेन्सिल थोडीशी बाहेरच्या बाजूला येईल आणि त्या ठिकाणी तो जो भाग आहे बाहेर आलेला भाग, त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्ही तर तो रील अशा पद्धतीने अडकवायचा त्या ठिकाणी जसं दिसतं. आणि त्याचबरोबर त्याच्यातून हा थ्रेड बाजूला म्हणजे ही दोरी अशी बाजूला आपण काढणार आहोत. आणि त्याच वेळेला दोरीच्या एका बाजूला मात्र आपण इरेजर अडकवलं तरी सुद्धा चालेल किंवा एखादा हेवी लोड असणारा एखादी वस्तू अडकवली तरी सुद्धा चालेल. Then what happens when the loose end of the thread is held and pulled down? The weight tied at the other end and gets lifting up. At that time the load is lifting up. जेव्हा हा दोरा आपण या साइडने ओढणार आहोत त्यावेळेला काय होतं तर तो जो वेट आहे तो वेट उचलला जातो किंवा उचललेला आपल्याला पाहायला मिळतो. सच डिव्हाइस, अशा पद्धतीच्या वस्तूलाच आपण काय म्हणतो सच डिव्हाइस विच अ ब्रूड wheel and thread designed to lift weight is called a pulley. Such device is called a pulley. अशा पद्धतीच्या वस्तूला आपण काय म्हणतो तर कप्पी असं म्हणतो. मग अशा पद्धतीच्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळतात जर पाहायला गेलात तर? साधारणपणे जर पाहण्याचा प्रयत्न केलात तर जी जुन्या विहिरी असायच्या त्या ठिकाणी मोठ असायची बघा, विहिरीतून पाणी खेचण्यासाठी ओढण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीची कप्पी बसवलेली असायची. त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या ठिकाणी सेंट्रिंगचं काम किंवा बांधकाम चालू असलेलं पाहिलात तर त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीच्याच अशा पद्धतीनंच तुम्हाला कप्पी लोड वरती नेण्यासाठी अशा पद्धतीचीच कप्पी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच अशा ह्या डिव्हाइसलाच आपण काय म्हटलेलं आहे तर पुली असं म्हटलेलं आहे. इफ वी यूज अ पुली, जेव्हा आपण याचा वापर करतो तेव्हा इफ वी यूज अ पुली अ फोर्स कॅन बी अप्लाइड इन डाउनवर्ड डायरेक्शन फॉर लिफ्टिंग द वेट इन द अपवर्ड डायरेक्शन. जेव्हा आपण ह्या पुलीचा वापर करतो फोर्स कॅन बी अप्लाइड, फोर्स म्हणजे काय बल, कुठे अप्लाय केलं जातं डाउनवर्ड डायरेक्शन, ठीक आहे. आणि त्याच वेळेला काय होतं लिफ्टिंग द वेट इन द अपवर्ड, आणि त्याच वेळेला वरच्या बाजूला काय होतं हे जे काही वजन आहे ते वजन उचललं जातं, लोड उचललं जातं. दिस इज कन्व्हिनियंट अँड इझी. हे कसं आहे एकदम सोपं आहे. हाताने पण उचलायचं म्हटलं खूप जड असेल वस्तू तर त्या ठिकाणी आपल्याला बल खूप लावावं लागतं, पण या ठिकाणी मात्र फोर्स कसा होतो कमी अप्लाइड होतो. यू मस्ट हॅव सीन सम एक्झाम्पल्स ऑफ पुली इन युअर डे टू डे लाईफ अँड मेक अ लिस्ट ऑफ दीज फॉर इन युअर नोटबुक. तुम्ही अशा दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक डिव्हाइसचा वापर करत असतो आपण आणि पाहत सुद्धा असतो. आणि तुमच्या आसपास तुम्ही जर अशा काही वस्तू पाहिल्या असतील, असे डिव्हाइस पाहिले असतील तर त्याची लिस्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करायची आहे. देन द नेक्स्ट टाइप ऑफ सिंपल मशीन इज अ व्हील अँड ॲक्सेल. सो स्टुडंट्स, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? ऑल ऑफ यू मस्ट हॅव एन्जॉयड सिटिंग ऑन अ जायंट व्हील. तुम्ही आकाश पाळण्यामध्ये खूप आनंदाने बसता आणि खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय सुद्धा करता. Then what makes the giant wheel go round?
मग हा आकाश पाळणा कसा बरा फिरतो याचा कधी विचार केलेला आहात का तुम्ही? बघा कुठेही यात्रा असेल किंवा कुठल्याही ठिकाणी समजा हा आकाश पाळणा आला असेल तर तुम्ही हौसेने त्या ठिकाणी बसायला जाता, पण तो कशा पद्धतीने फिरतो याचं निरीक्षण तुम्ही कधी केलेलं आहात का? द giant wheel is fitted to a rod at its center. त्याच्या सेंटरवरती तो जॉईंट व्हील काय केलेला असतो तर फिट केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या भोवती तो असा फिरताना आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही निरीक्षण करून पाहिलं असेल. त्या ठिकाणी काय केलेलं असतं, मधल्या बाजूला बरोबर सेंटरला काय केलेलं असतं, रॉड फिट केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा जो रॉड असतो जॉईंट व्हीलच्या त्या ठिकाणी त्याच्या भोवतीनच हा पाळणा आपल्याला फिरताना पाहायला मिळतो. देन धिस रॉड इज कॉल्ड ॲक्सेल. या रॉडलाच काय म्हटलेलं आहे, ॲक्सेल असं म्हटलेलं आहे. धिस रॉड इज कॉल्ड ॲक्सेल. देन व्हेन, ॲक्सेल म्हणजे काय, आस. या रॉडलाच आपण काय म्हणतो, आस. ॲक्सेल म्हणजे आस असं म्हणतो. ठीक आहे. देन व्हेन द ॲक्सेल स्टार्ट्स रोटेटिंग, जेव्हा हे मधला आस जो असतो हा आस जेव्हा फिरू लागतो, at that time with the help of electricity the wheel fitted to it also start rotating. त्याच वेळेला हा जो व्हील या ठिकाणी बसवलेला असतो तो सुद्धा फिरायला सुरुवात करतो. when an axle is start rotating to the electricity and with the help of electricity at that time the wheel is also start rotate. देन त्याच वेळेला मधला आस जेव्हा फिरू लागतो त्याच वेळेला हा त्याच्या भोवतीचा हा आकाश पाळणा सुद्धा आपल्याला फिरताना पाहायला मिळतो. हे चाक सुद्धा आपल्याला फिरताना पाहायला मिळतं. दिस कॉम्बिनेशन ऑफ एन ॲक्सेल अँड व्हील इज अ सिंपल मशीन. हे जे ॲक्सेल आणि व्हील मधलं म्हणजे ह्या चाकामधला आणि ह्या आसामधलं जे कॉम्बिनेशन आहे यालाच आपण काय म्हणतो, अशा मशीनला आपण काय म्हणतो, सिंपल मशीन असं म्हणतो. कारण हे 1 or 2 जॉईंट्स आर देअर. फक्त 1 किंवा 2च जोडणी या ठिकाणी जोडलेले असतात आणि त्याच्या माध्यमातून हे मशीन तयार केलेलं असतं. मग याला म्हणून आपण कसलं मशीन म्हणू शकतो, सिंपल मशीन असं म्हणू शकतो. वी सी इन्युमरेबल एक्झाम्पल्स ऑफ इट्स यूज. आता आपण अशा अनेक एक्झाम्पल पाहू शकतो ज्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो. फॉर एक्झाम्पल बायसिकल. द व्हील ऑफ बायसिकल इज रोटेटिंग. जर बायसिकलचं व्हील आपण पाहायला गेलो तर ते सुद्धा आपल्याला गोलाकार पद्धतीनं चालताना आपल्याला पाहायला मिळतं. का? वेन द पॅन्डल ऑफ द बायसिकल इज रोटेटेड ॲट दॅट टाइम द व्हील इज स्टार्टेड रोटेटिंग. हाऊ डज दिस हॅपन? हे कशा पद्धतीनं होतं, कसं बरं होऊ शकतं? वेन पॅन्डल ऑफ बायसिकल रोटेटिंग ॲट दॅट टाइम with fitted to it also starts rotating. The wheel is also start rotating because त्या ठिकाणी काय केलेलं असतो, बरोबर मध्यभागी त्या चाकाच्या मध्यभागी बरोबर त्या ठिकाणी पॅन्डल आणि ह्याच्यामध्ये जॉईंट बसवलेलं असतं. ते 1 किंवा 2 जोडणीमध्ये असतं. त्याच्या माध्यमातून जेव्हा आस फिरू लागतो तेव्हा ते चाक फिरू लागतं. जेव्हा मिडलला या ठिकाणी बायसिकल जर पाहायला गेलं तर बायसिकलच्या मध्यभागी असतं बघा. ठीक आहे. तो जेव्हा फिरू लागतो, तो आस जेव्हा फिरू लागतो तेव्हा ते पूर्ण चाक फिरू लागतं. दिस इज कॉल्ड अ सिंपल मशीन. देन बायसिकल इज ऑल्सो सिंपल मशीन. देन व्हील अँड ॲक्सेल और द जायंट व्हील ऑल्सो इज अ सिंपल मशीन. अशा पद्धतीने हे 2 साधी यंत्र आपल्याला पाहावयास मिळतात. सो स्टुडंट्स, द जायंट व्हील, a pulley, then a wedge and a lever, those are the simple machines we use our day-to-day life. Some machines we use in our day-to-day life, for example an axe and nail cutter and seesaw. Those are the simple machines we use in our day-to-day life. So we use many of machines. If machines are not properly maintained, they will be of no use when we actually need them. जर या यंत्रांची जर आपण काळजी नाही घेतली, लक्षपूर्वक काळजी नाही घेतली तर ते पुढच्या वेळेला आपल्याला वापरणं शक्य होऊ शकत नाही किंवा वापरण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात. देन पार्ट्स ऑफ मशीन्स, जेव्हा आपण बरेच दिवस हे ठेवतो, ठीक आहे,
त्यावेळेला किंवा आपण त्याची काळजी नाही घेतली तर काय होतं, पार्ट्स ऑफ मशीन्स रब्स अगेन्स्ट ईच अदर देन वन अनदर व्हेन दे आर युज्ड. जेव्हा आपण वापर करत असतो तेव्हा त्या मशीनचे जे पार्ट्स असतात त्यांची झीज होताना आपल्याला पाहायला मिळते. देन सॉलिड डस्ट पार्ट्स सर्टन मोर फ्रिक्शन. आणि जे काही सॉलिड डस्ट पार्ट्स असतात, जे काही सॉलिड पार्ट्स असतात त्याच्यामध्ये अधिक घर्षण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दे हॅव अ मोर फ्रिक्शन अँड सम पार्ट्स अफेक्टेड बाय द वेदर, रस्ट अँड इरोड. आणि त्याचबरोबर काही जे पार्ट्स असतात त्या पार्ट्स त्यांना गंज चढलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्याची झीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. इरोड रस्ट अँड इरोड म्हणजे काय, तर गंज चढणे आणि काही पार्ट्स नष्ट होणे. ठीक आहे. सो द मशीन गेट डॅमेज्ड. आणि त्यामुळे काय होतं, ते मशीन जे आहे ते मशीन डॅमेज म्हणजे काय दुरुस्तीला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो some parts of machines rub against each other and at that time the solid parts also have create more friction. So some parts of the affected by the weather, rust and erode, that machine get have a damage, and at that time we have also to maintain the machines. आणि त्यावेळेला आपल्याला हे मशीन जे आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. or became useless due to such wear and tear. To avoid this, it is very important to take care of machine. आणि आपल्याला हे जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला ह्या मशीनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हाऊ टू वी केअर ऑफ ऑल दिस मशीन्स. आपण कशा पद्धतीने त्याची काळजी घेतो पहा. आता बायसिकल जरी असेल तुमची छोटीशी तर काय करता तुम्ही, आठवड्यातून एकदा रविवारी किंवा दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज काही जण पुसतात, त्याला कापडाने स्वच्छ पुसतात. देन काय करतो आपण त्या ठिकाणी त्याला ऑइल घालण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. चाक वगैरे पंक्चर झालं तर आपण चाक काय करतो दुरुस्त करून आणतो. काही वेळेला त्याच्यामध्ये हवा आपण भरतो, हवा कमी वाटली तर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो त्या ठिकाणी त्या मशीनची आपण केअर करतो. लक्षात घ्या, त्या मशीनची आपण काय करत असतो, काळजी करत असतो. देन ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ मशीन ऑल इट्स पार्ट्स आर कीप्ड क्लीन. सगळे पार्ट्स जेव्हा आपण त्याची काळजी घेत असतो तेव्हा त्याचे सगळे पार्ट्स काय करत असतो, स्वच्छ करत असतो, क्लीन करण्याचा प्रयत्न करत असतो. ऑइल और लुब्रिकेंट इज रिलीज्ड बिटवीन पार्ट्स दॅट रब अगेन्स्ट ईच अदर सो दॅट देअर इज लेस फ्रिक्शन बिटवीन देम अँड वेअरिंग इज रिड्यूस्ड. त्यावेळेला काय होतं, जेव्हा आपण त्या ठिकाणी ऑइल घालतो त्यावेळेला काय होतं तर त्या मशीनमध्ये जे काही घर्षण फ्रिक्शन होऊन ज्या ठिकाणी घर्षण होतं त्या ठिकाणी घर्षण कमी झाल्यामुळे काय होतं तर साधारणपणे त्या फ्रिक्शन इज लेस बिटवीन देम अँड वेअरिंग इज रिड्यूसिंग. त्यामुळे त्याची होणारी झीज, वेअरिंग म्हणजे काय झीज जी आहे ती काय होते कमी प्रमाणात होते. सो मशीन्स आर कवर्ड व्हेन नॉट इज यूज टू प्रिव्हेंट डस्ट स्टिलिंग ऑन देम. टू प्रिव्हेंट द इफेक्ट्स ऑफ वेदर metallic parts in a machine are painted externally. त्याचबरोबर काय करू शकतो आपण, जे मेकॅनिकल पार्ट्स आहेत ठीक आहे म्हणजे मेटलचे बनवलेले किंवा धातूचे बनवलेले जे पार्ट्स आहेत ते काय करू शकतो आपण, ते रंगवू शकतो, ते कलर करू शकतो. द मेटॅलिक पार्ट्स इज मशीन आर पेंटेड देन अँड द मशीन्स आर ऑलवेज केप्ट ड्राय. आणि ते वाळवायला सुद्धा आपण ठेवू शकतो. शक्यतो मशीन हे काय असावे तर ओलसर जागी न ठेवता ज्या ठिकाणी ओलसर जागा नाही अशा ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण अशा मशीनची काळजी घेऊ शकतो. सो स्टुडंट्स, तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. देन व्हाय मशीन्स हॅव टू बी मेंटेन्ड. आपल्याला हे जे काही मशीन्स आहेत ते मेंटेन करणं का गरजेचं असतं. देन त्यासाठी कशासाठी आपण हे मशीन सुरक्षित ठेवणं किंवा त्याची काळजी घेणं आपल्याला का गरजेचं असतं. द पार्ट्स ऑफ मशीन्स रब. जेव्हा आपण गाडी एखादी चालवतो किंवा एखादं यंत्र वापरतो तेव्हा त्याचे पार्ट्स काय होतात तर झिजतात. नेक्स्ट पॉइंट इज सॉलिड अँड डस्ट पार्ट्स क्रिएटेड फ्रिक्शन.
आणि सॉलिड आणि डस्ट पार्ट्स जे असतात त्याच्यामध्ये अधिक घर्षण निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं, त्याची झीज होते. ज्या वेळेला घर्षण निर्माण होतं, एखादं यंत्र सुरू असताना चालू करताना त्या ठिकाणी घर्षण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहायला गेलात तर स्कूटर असेल किंवा कुठली कार असेल, काही महिन्यानंतर काही दिवसानंतर आपण त्याला सर्व्हिसिंगला टाकतो बघा, स्वच्छ धुवून घेतो किंवा ऑइल बदली करतो, अशा पद्धतीचे क्रिया करताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण करत असतो. हे का करतो आपण? कारण त्याचे पार्ट्स जे असतात त्याच्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होऊन काय होत असतं, तर त्याचे काही पार्ट्स हे निकामी झालेले असतात. देन अफेक्टेड बाय दॅट दे रस्ट अँड इरोड, आणि त्याच्यामुळे काय होतं, काही वेळेला त्याच्यामध्ये गंज चढलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरेच दिवस ठेवल्यामुळे सुद्धा गंज चढण्याची शक्यता असते. अँड मशीन गेट डॅमेज्ड, आणि त्यामुळे काय होतं, हे यंत्र निकामी होण्याची शक्यता असते. आणि यासाठी आपण काय करतो, वी हॅव टू बी मेंटेन द मशीन. अँड हाऊ टू मेंटेन अ मशीन, मग आपण हे यंत्र कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो? Their parts are whipped clean. We clean the parts of our machine. जे काही आपल्याकडे यंत्र असेल त्या यंत्राचे सगळे पार्ट्स आपण काय करू शकतो, क्लीन म्हणजे स्वच्छ करू शकतो. whipped म्हणजे काय, पुसून काढू शकतो. Then oil or lubricant is released between parts. त्याच्यामध्ये ऑइल जे असेल किंवा लुब्रिकेंट म्हणजे काय, ग्रीस वगैरे असतं, अशा पद्धतीचे जे काही ऑइल वगैरे आहेत हे आपण काय करू शकतो, वापर करू शकतो आणि त्याचे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपण सुरक्षित ठेवू शकतो. देन मशीन्स आर कवर्ड व्हेन नॉट इन यूज. जर काही गरज नसेल त्या यंत्राची तर त्याच्यावर धूळ न पडू देता आपण ते झाकून ठेवणं गरजेचं आहे. व्हेन डस्ट पार्टिकल्स हॅव डस्ट सिटिंग ऑन देम ॲट दॅट टाइम द मशीन गेट डॅमेज्ड. जेव्हा डस्ट पार्टिकल्स त्या मशीनवरती आपल्याला गेलेले पाहायला मिळतात त्यावेळेला ते मशीन काय होतं, डॅमेज झालेलं आपल्याला पाहायचं मिळतं. टू प्रिव्हेंट डस्ट सिटिंग ऑन देम, त्यामुळं त्याच्यावरती आपण डस्ट पार्टिकल्स बसणार नाही, धूळ बसणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ वेदरिंग, त्याचबरोबर पावसात भिजल्यामुळं, ओलसर जागी ठेवल्यामुळं सुद्धा, दमट हवेच्या ठिकाणी ठेवल्यामुळं सुद्धा मशीन्स काय होतात, खराब होतात. त्या ठिकाणी काय होतं, दे वेअर अँड टिअर. त्या ठिकाणी वेअर अँड टिअर म्हणजे त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला डस्ट पार्ट्स त्याच्यावरती निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे दे रस्ट अँड इरोड. त्या ठिकाणी त्याच्यावरती गंज निर्माण होतो आणि ते निकामी होण्याची शक्यता असते. दॅट्स वाय टू प्रिव्हेंट द इफेक्ट्स ऑफ वेदर अँड टू पेंटेड मेटेलिक पार्ट्स ऑफ द मशीन. आणि मेटेलिक पार्ट्स म्हणजे जे धातूचे त्या ठिकाणी पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपण काय करू शकतो, रंगवून घेऊ शकतो आणि रंगवून आपण वाळवल्यानंतर सुद्धा त्या पार्ट्सना गंज चढू शकत नाही, ते प्रिव्हेंट आपण करू शकतो. सो स्टुडंट्स, वी हॅव टू मेंटेन द मशीन्स रेग्युलरली अँड वी हॅव टू यूज द मशीन्स इन अवर डे टू डे लाईफ. सो बिग फॅक्टरीज जर पाहिलात तुम्ही, उदाहरणार्थ शुगर फॅक्टरी. आता शुगर फॅक्टरी चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. दर 15 दिवसांनी बस पाळी लावतात बघा. बस पाळी म्हणजे काय असते त्या ठिकाणी, तर जे पूर्ण फॅक्टरी असते ती 1-2 दिवसासाठी त्याचं कामकाज थांबवलं जातं आणि काय पार्टिकल्स खराब झालेत का, सगळं यंत्र व्यवस्थित चालू आहे का, किंवा त्या ठिकाणी लुब्रिकेंट ऑइल और लुब्रिकेंट्स आर रिलीज्ड बिटवीन देअर पार्ट्स. त्या ठिकाणी ऑइल आणि लुब्रिकेंट घातले जातात. त्याच्या माध्यमातून काय होतं, द फ्रिक्शन ऑफ इझिली स्टार्टेड. देन बिग फॅक्टरीज हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन. अशा मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये जर पाहायला गेलात तर मशीनचं मेंटेनन्स करण्यासाठी सेपरेट पार्ट्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात, सेपरेट डिपार्टमेंट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन फॅक्टरीज आर क्लोज्ड ॲट रेग्युलरली फिक्स्ड पिरियड फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन. आणि ठराविक कालावधीनंतर फॅक्टरीज आपल्या त्या यंत्रांची काळजी घेत असतात, त्या ठिकाणी त्यांची दुरुस्ती करत असतात आणि त्या निकामी होणार नाही त्याची काळजी घेत असतात. सो स्टुडंट्स, इफ ऑलवेज रिमेंबर दिस, इफ मशीन्स आर नॉट प्रॉपरली मेंटेन दे विल बी ऑफ नो यूज. जर या मशीनचा आपण काळजीपूर्वक वापर नाही केला, जर काळजी नाही घेतली, मेंटेनन्स नाही केलं, तर
त्या निकामी होण्याची शक्यता असते. व्हेन वी ॲक्च्युली नीड देम, जेव्हा आपल्याला खरी गरज त्याची असते तेव्हा ते यंत्र आपल्या उपयोगाला पडू शकत नाहीत, आपण त्यांचा वापर करू शकत नाही. बिफोर वी यूज अ मशीन, सो इट विल बी ऑलवेज रिमेंबर टू बिफोर यू यूज अ मशीन वी मस्ट लर्न हाऊ टू हँडल इट प्रॉपरली सो दॅट देअर आर नो ॲक्सिडेंट. जर आपण ते मशीन वापरत असू तर त्या ठिकाणी आपल्याला ते कसं वापरायचं हे माहिती असेल, त्याची काळजी कशी घ्यायची आपल्याला माहिती असेल, तर शक्यतो आपण ॲक्सिडेंट टाळू शकतो. सो स्टुडंट्स, इन दिस टॉपिक वी हॅव गोइंग टू लर्न मशीन्स आर यूज्ड फॉर रिड्युसिंग एफर्ट अँड डुईंग मोर वर्क इन लेस टाइम. So we studied about we have to learn about some machines like complex machine and simple machine. So the weight, the lever, the inclinator plane and the pulley and the joint wheel, those also the examples of simple machine. And there are three types of lever depending upon their position of effort, load and fulcrum, and machines should be maintained properly to keep them in good working condition. So thanks. So students, solve the exercise of page number 90 and try to get the information about various types of machines and their repairing or the department of maintaining of machines of any other factories. So thanks.